या महायुतीची एक कोर कमिटीची बैठक गेल्या आठवड्यामध्ये झाली। ज्या बैठकीला आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेजी, किरण पावसकरजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, मी स्वतः, आम्ही काही मंडळी आणि रामदास आठवलेजींच्या वतीने कासारे साहेब, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र बसलो होतो। आणि मग गेल्या आठवड्यामध्ये ही चर्चा झाली की आता आपल्याला मुंबईतल्या प्रचाराला सुरुवात करावी लागेल। आणि मग त्या ठिकाणी अजितदादा पवारांनी हा विषय मांडला की आता मुंबईमध्ये आपल्याला प्रत्येक विधानसभा शहा महायुतीचे मेळावे घेतले पाहिजेत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि मग शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि त्यामध्ये हा निर्णय ठरला की आपल्याला मुंबईतल्या सर्व 36च्या 36 विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी करायचे आहेत। किरणजी, आज याचा आनंद होतो की आपल्या नेत्यांनी जे ठरवलं त्याची सुरुवात आज वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून होते। आणि राणेसाहेब, आनंद याचा आहे, तशा अर्थाने मेळावा काल सकाळी निरोप सगळ्यांना दिले। पवार साहेब, आपण सुद्धा साक्षी आहे त्याचे। काल सकाळी आपण सगळ्या कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज दिला, काही लोकांशी फोनवर बोलणं झालं आणि आपल्या या महायुतीच्या मेळाव्याला आज आपण ही तारीख, ही वेळ आणि हे स्थान ठरवलंय। 24 तासाच्या नोटीसवर जमलेल्या कार्यकर्त्यांची संख्या काय असते आमच्या मीडियाच्या मित्रांनी या ठिकाणी समोर बघावा। हाच उत्साह लोकसभा विधानसभांच्या सर्व मेळाव्यामध्ये दिसेल। खरं तर ही निवडणूक आणि या निवडणुकीबद्दलची चर्चा आगळी वेगळी आहे। ही एकमेव मी पाहिलेली पहिली लोकसभेची निवडणूक असेल की ज्यामध्ये कोण जिंकणार याच्याबद्दल जनतेच्या, मतदारांच्या मनामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये। लहानातल्या लहान मुलाला आणि वरिष्ठ नागरिकाला जरी बोलवलं, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही भाषेचा मुंबईकर नागरिक त्याला जवळ घेऊन विचारलं कि भाई इस चुनाव में, लोकसभा में सरकार किसकी आएगी, तो लहानातलं लहान पोरग सुद्धा सांगतं फिर एक बार मोदी सरकार। आणि त्यामुळे निकालाबद्दल काही आशंका नाही। अशा पद्धतीच्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना मिळून करायचा आहे आणि म्हणून या मेळाव्याचं आयोजन आहे। होय किरणजी, तुम्ही सांगितलं ते खरं आहे की 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। तुम्ही स्वतः, मी, या मंचावरचे काही नेते आहेत आपले, हे सगळे या 6 लोकसभा मतदारसंघात जात आहेत। आणि 6 मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। वारंवार सांगतोय की मुंबईतल्या 6 जागा महायुतीच जिंकेल, याबद्दल सुद्धा शंका नाही। या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित व्हायचा आहे। पूनमताई आमच्या नेत्या आहेत। पूनम महाजन यांनी 10 वर्ष या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे। मला काही पत्रकारांनी विचारलं की अरे, उमेदवार घोषित होण्याआधी मेळावा कसा? म्हटलं ते पक्ष अन्य आहेत आमचे विरोधक की ज्यांना उमेदवार समोर दिसल्यावरच पक्षाचं काम करावं लागतं
आमची महायुती अशी आहे, उमेदवार तर घोषित होईलच, पण पक्षाच्या कामाला प्राथमिकता देणं हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि म्हणून हा मेळावा त्या ठिकाणी आपण करतो आहोत. या लोकसभेच्या निवडणुका मित्रांनो आपण लक्षात घ्या. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपल्याला खासदार आपला येणारच आहे, तो प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे. आणि ज्या वेळेला निवडून येणारा खासदार दिल्लीला जातो आणि दिल्लीचं सरकार बनवण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा ज्या वेळेला तिथे विश्वासदर्शक मतांसाठी मांडावा लागतो, त्यावेळेला आपला खासदार मोदी सरकारच्या बाजूने मत देणारा खासदार आपल्याला पाठवायचा आहे, आपलं ध्येय आहे. हे जरी खरं असलं की या निवडणुकीचा निकाल आमच्या विरोधकांना पण स्पष्ट आहे, तरी प्रत्येक निवडणूक ही जबाबदारीने, चोखंदळपणे आणि डोळस पद्धतीने लढावी लागते. इथे जमलेले तुम्ही आम्ही सगळे ज्या एका महापुरुषाच्या नावाने प्रेरणा घेतो, ते म्हणजे तुमचे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने करतो. महाराजांनी प्रत्येक युद्धामध्ये रणनीती केली, योजना केली, कूटनीतीचा उपयोग केला आणि प्रत्येक मोहिमा त्यांनी फस्त केल्या आणि आपल्या विरोधकांना त्या ठिकाणी नामोहरम केलं, कारण योजना परफेक्ट होती, योजना योग्य होती. मी महायुतीच्या जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती करीन, आपण ज्या वेळेला वेगळे होतो त्यावेळेला कुठल्या तरी पक्षाचे असतो, पण आता महायुती घट्ट करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवले आणि आपल्या मित्र पक्षांनी केलाय. त्यामुळे आजपासून आपण महायुतीचे एकत्र कार्यकर्ते म्हणून काम करूया, आपल्या सगळ्यांमधले संबंध एका परिवारासारखे करूया. आणि परिवारासारखे करावेच लागतील याचं कारण आमचे जिल्हाध्यक्ष सुषम सावंत इथे आहेत. आपल्याला परिवारासारखे संबंध करावेच लागतील याचं कारण ये तो मोदी का परिवार है. आम्हाला विरोधक काय बोलतात याच्याकडे फार लक्ष देत नाही, पण मतदारांपर्यंत काय पोचलं पाहिजे याच्याकडे लक्ष आपलं जरूर असलं पाहिजे. आज ज्या वेळेला निवडणुकीला आपण समोर जातो, गौतम जाधव यांनी त्याचा उल्लेख केला, त्यावेळेला जनतेसमोर इथे बसलेल्या एकाही महायुतीच्या कार्यकर्त्याला मान खाली घालावं लागेल असं कुठलंही काम खासदार पूनमताई असो, आमदार आशिष शेलार असो व आमचे 4 नगरसेवक या विधानसभेत महायुतीचे आहेत, संजय अगलदरे आहेत, स्वप्ना म्हात्रे आहेत, हेतल गाला आहे, अलकाताई आहेत. हे 4 नगरसेवक, 1 आमदार आणि 1 खासदार यांनी तुमची मान शर्मेने जाईल असं कुठलंही काम केलेलं नाही. किंबहुना त्याची मांडणी तुम्हालाही करावीच लागेल की या वांद्रे पश्चिम विभागामध्ये ज्या वेळेला आमचं सरकार महायुतीचं आणि अगोदर युतीचं आणि आमचा खासदार आमदार काम करतो त्यावेळेला काय होतं बघायचं असेल ना, तर बांद्रा स्टेशन आज संध्याकाळी 7 वाजले, तर त्यानंतर तुम्ही 8 वाजल्यानंतर जा. वांद्रे स्टेशन मुंबईतलं सगळ्यात सुंदर स्टेशन त्या ठिकाणी बांधलं गेल्याचं इल्युमिनेटेड आपल्याला दिसेल. कामं आमची बोलतायत. याच भागामध्ये खार स्टेशनवर असलेली गर्दी, लोकांना पुरेसे प्लॅटफॉर्म नाही तर प्लॅटफॉर्मच्या वर प्लॅटफॉर्म आणि फुट ओव्हर ब्रिजचं काम त्या ठिकाणी चालू आहे, महिन्याभरात संपेल, काम बोलतंय. सांताक्रूज स्टेशनला गेलात तर पूर्वी एस्केलेटर नव्हते, लिफ्ट आणि एस्केलेटर तर लागलीच, पण त्याबरोबर अख्खं स्टेशन ज्या इलेक्ट्रिसिटीवर चाललं पाहिजे ती सोलार एनर्जीची सिस्टीम बसवलेलं स्टेशन मुंबईतलं पहिलं सांताक्रूज स्टेशन आहे. हा वांद्रे खार सांताक्रूजचा भाग हा समुद्र किनाऱ्याजवळचा भाग आहे
आणि म्हणून समुद्र किनाऱ्याजवळच्या भागामध्ये आमचा खारदांडा पण आहे, चिम विलेज पण आहे, चिंबई विलेज पण आहे, काटर रोड पण आहे, बँडस्टँड पण आहे, गजदर बांध पण आहे. सारस्वत कॉलनी पासून सॉलसेट सोसायटी पर्यंतचा भाग आहे. राहुलजी बरोबर आहे ना? पण या सगळ्या भागात अडचण वर्षानुवर्ष नरेंद्र राणे साहेब ही होती. जुन्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये एक टॅक्स होता, त्याचं विडंबन होतं जयंती टॅक्स. म्हणजे CRZ मधल्या असलेल्या भागाला विकासाला परवानगी घ्यायची असेल, आमच्या खारदांड्यातल्या माणसाला सुद्धा घर बनवायचं असेल तर फाईल दिल्लीपर्यंत जात होती. कारण समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर पर्यंतच्या सगळ्या मधल्या भागाला घरं वाढली, बिल्डिंग जुन्या झाल्या, चाळी पडायला आल्या, तरी पुनर्विकास होत नव्हता. कारण CRZच्या मर्यादा होत्या. मग आमचे ख्रिश्चन बांधव असो, आमचे कोळी असो, आमचे ईस्ट इंडियन असो, का सारस्वत कॉलनीमधले आमचे सारस्वत असो, गजदर बांधमधला आगरी समाज असो, या सगळ्या भागातल्या लोकांना त्यांच्या पुनर्विकासाचं, त्यांच्या घराचं नवीन स्वप्न डोळ्यासमोर दिसायचं, पण पूर्ण होण्याची संधीच नव्हती. या सगळ्या भागातील CRZच्या मर्यादा काढून कोणी टाकल्या असतील तर ते नरेंद्र मोदी सरकारने काढून टाकल्या. हा सगळा भाग आज विकास आणि पुनर्विकासाला मोकळा झाला. आमची कामं बोलतायत. मला कोणावर टीका करायची नाही. होय, आम्हालाही त्यांच्याबद्दल आदराचं स्थान असेल, आहे. पण इथले एक माजी काँग्रेसचे खासदार किरण पावसकर साहेब केंद्रामध्ये स्पोर्ट्स मिनिस्टर होते. ते आज हयात नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदराने मी उल्लेख करतोय. या वांद्र्यातील भागामधील लोकांना खेळाची मैदानं आणि त्याच्या विकासाची आवश्यकता होती. पण आज या ठिकाणी आपण छाती ठोकपणे सांगू शकू, खोतवाडीतल्या धर्मवीर संभाजी मैदानापासून त्या ठिकाणी रेक्लेमेशनला लीलावतीच्या समोर डेव्हलप केलेल्या 6 एकरच्या भूखंडापर्यंत खेळाच्या सगळ्या मैदानांचा विकास हे आमच्या महायुतीचं काम आहे. गार्डन्स केली, उद्यानं केली, आयलँड्स केली. आज 3 प्रमनाड, ज्याचा उल्लेख आपण किरणजी केला. या ठिकाणी असलेला रेक्लेमेशनचा प्रमनाड असो, बँडस्टँड प्रमनाड असो, कार्टर रोड प्रमनाड असो, या सगळीकडे सुशोभीकरण करता करता मनुष्याबरोबर आमच्या श्वान प्राण्याच्या सुद्धा व्यवस्था उभा करण्याचं काम हे महायुतीच्या आमच्या सगळ्या मंडळींनी केलं आहे. मी असंख्य उदाहरणे देईन, पण मी हे सांगतोय का केवळ आमची टिमकी मिरवण्यासाठी नाही, तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रमोद महाजनजी कधी कधी सांगायचे, विस्मृती हा शाप आहे की उपशाप, वरदान आहे की शाप. मनुष्य विसरतो म्हणून जगतोय जेवढं खरं आहे, तसंच पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला जर विसर केला तर ते वरदान नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ही सगळी कामं तुम्हाला लेखी तर आपण देऊच, पण गल्ली गल्लीतल्या माणसाला सार्वजनिक शौचालयाच्या रिपेअरिंग पासून गल्लीतल्या असलेल्या पायवाटांपर्यंत या सगळ्या कामामध्ये भरीव मदत करण्याची भूमिका सेवक म्हणून कोणी केली असेल तर महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांनी केलेली आहे. आणि मग खरं तर या भागामध्ये विरोधकांनी येऊच नये, मतं मागूच नये, मतं मागण्याचा अधिकारच नाहीये. मग ते काँग्रेस असेल, ते शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी असेल किंवा उभाटा गट असेल, यांना जनतेच्या समोर उभं राहून हा प्रश्न विचारायला लागेल, तुम्ही या विभागामध्ये केलेलं एक काम दाखवा. तुम्ही मतं मागायला येताय ना, तर तुम्ही एक काम दाखवा की ज्या कामाच्या जीवावर तुम्ही मतं मागाल. वर्षानुवर्ष विभागामधल्या जनतेची मागणी होती की आम्ही लहानपणी त्या आमच्या समुद्र किनाऱ्यावर जायचो, त्यावेळेला
त्यात पोहायचो पण, डुंबायचो पण, पाण्याचा आनंद पण घ्यायचो. वर्षानुवर्ष 25 वर्ष उद्धवजी तुमचं सरकार होतं. लोकांच्या घरातलं निघणारं सांडपाणी समुद्रात कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न करता तशीच घाण सोडली जात होती. अरे एकनाथजी देवेंद्रजींचं सरकार आलं, नंतर अजितदादा जोडले. सगळ्यात पहिला निर्णय जर एकनाथ शिंदेनी कुठला केला असेल, ज्याची मुहूर्तमेढ देवेंद्रजींनी केली, ती म्हणजे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यात जाणारं सांडपाणी आता कचरा, मैला, दुर्गंधी, प्रदूषण म्हणून जाणार नाही. त्या ठिकाणी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी ही निर्माण करण्याची भूमिका घेतली. बांद्र्यात सुद्धा त्याचा एक प्रोजेक्ट LNTचा सुरू झालेला आहे. पर्यावरणावर पण आम्ही कामं केली. आता माझ्यापेक्षा माजी पर्यावरण मंत्र्यांबद्दल राहुल कनाल सांगतील. वांद्रे पश्चिम मध्ये ते पर्यावरण पूरक कामासाठी यायचे का प्रदूषण पूरक कामासाठी यायचे? नाही, ते पर्यावरण मंत्री असताना आदित्यजींना हा ट्रीटमेंट प्लांट सुरू करता नाही आला. नाही, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष दिलं. पेज 3च्या पार्ट्यांसाठी मात्र वांद्रे पश्चिम मध्ये लगातार येणाऱ्या नेत्याचं नाव म्हणजे आदित्य ठाकरे होतं. आज जनता हा प्रश्न विचारेल आणि तुम्ही तो जनतेसमोर हा मांडावा लागेल. हा केवळ गर्व, अहंकार आणि अभिमानाचा भाग नाही, सेवक म्हणून केलेल्या कामाचा हिशोब देणं आपलं कर्तव्य आहे, म्हणून हे मांडायचे मुद्दे आहेत. आज एक एक पद्धतीचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत. या आरोप प्रत्यारोपाबाबत सुद्धा कार्यकर्त्यांनी भूमिका समजून घ्या आणि समर्पक मुद्दे मांडा. काय आरोप चाललाय? म्हणजे शिंदे साहेब आणि शिवसेना हे गद्दार आहेत. खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या निवडणुकीतल्या पडलेल्या मतांच्या आधारावर युतीचा निर्णय करायचा असेल, मी पुन्हा सांगतो, 2019 मध्ये महाराष्ट्रात युतीच्या पक्षाच्या आधारावर पडणाऱ्या मतांचं गणित मांडायचं असेल तर शिंदे साहेब आणि शिवसेना गद्दार नाही, ते तर खुद्दार आहेत. या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. महाराष्ट्रात लोकांनी मतं कोणाला दिली होती? 2019ला उद्धवजी तुमचं आणि आमची युती होती ना, रामदास आठवलेजींचा पक्ष आमच्या बरोबर होता ना. या 3 पक्षांच्या महायुतीला आणि आमच्या मित्र पक्षाला या मतदारसंघापासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महायुती म्हणून मतं दिली. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींचं त्यावेळेला महाराष्ट्रातलं होतं त्या सरकारला समर्थन म्हणून मतं दिली होती. या एकत्रित महायुतीला मतं दिली होती की तुम्ही एकत्र आहात, काम चांगलं करताय, तुम्हाला आमचं मतदान आहे. मग व्हायला हे पाहिजे होतं की उद्धवजी तुम्ही आमच्या बरोबर आणि रामदास आठवलेजींच्या पक्षाबरोबर जनतेने दिलेला आदेश मानून राहायला पाहिजे होतं. पण उद्धवजी तुमच्या मनामध्ये लालसा होती त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची, म्हणून घोषणा तर तुम्ही ही केली की माझा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला मला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातल्या मतदारांच्या जनतेचा आदेश याचा विश्वासघात कोणी केला असेल तर उद्धवजी तुम्ही केलात. आणि डोळे गद्दार एकनाथ शिंदेजी नाहीत. या मतदारांशी गद्दारी उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केली. आणि उत्तर द्या ना, तुम्ही शरद पवारांचा फोटो दाखवून मतं मागितली होतीत का? तुम्ही सोनिया गांधीजींचा फोटो दाखवून 2019ला मतं मागितली होतीत का? तुम्ही त्या ठिकाणी लाल बावटा कम्युनिस्टांचा चेहरा दाखवून मतं मागितली होतीत का? मतं मागताना आम्ही आणि खुर्चीसाठी ते, हा राजनैतिक व्याभिचार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती आहे,
पण महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय व्याभिचार कोणी सुरू केला असेल तर तो उद्धवजी तुम्ही सुरू केलात, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आज त्या ठिकाणी आरोप होतो अजितदादांनी का भूमिका घेतली. माननीय अमित शहानी ती भूमिका मांडली की केवळ आपल्या मुलीच्या प्रेमासाठी, पुत्री प्रेमासाठी खऱ्या अर्थाने राजनैतिक वारसा ज्यांच्याकडे होता, राजनैतिक वकूफ ज्यांचा होता, राजनैतिक अभ्यास ज्यांचा होता, त्या आपल्या अजितदादाला बाहेर काढून वेगळं ठरण्याची भूमिका ही शरद पवार साहेब तुम्ही केली. मी तर उलट म्हणेन, जे आम्हाला प्रश्न विचारतात त्यांनी माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं. जर उद्धवजींनी एकनाथ शिंदे सारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केली असतं तर शिवसेना फुटली असती का? आणि जर शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळेच्या ऐवजी खऱ्या अर्थाने राजकीय वकूफ असलेल्या अजितदादांना नेतृत्व दिलं असतं तर राष्ट्रवादी फुटली असती का? आणि म्हणून केवळ पुत्र आणि पुत्री प्रेमासाठी तुम्ही पक्षाच्या चिंधड्या केल्यात, पण स्वस्वार्थाला सोडलं नाहीत. हे पाप तुमचं आहे. मी तर अभिनंदन करीन देवेंद्रजींचं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आदेश जो रिपाई शिवसेना आणि भाजपच्या बाजूने होता, ते सरकार बनवण्यासाठी एक वेळ मला माझं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं तरी चालेल, मी उपमुख्यमंत्री बनेन, पण जनतेच्या मनातलं सरकार मी बनवायला काम करीन. ही भूमिका देवेंद्रजींनी त्या ठिकाणी घेतली. आरोप आमच्यावर केला जातो की संविधान बदलणार आहे. माझा सवाल आहे, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, त्यांचं मोलाचं योगदान आहे. ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही निवडणुकीत जिंकता येता कामा नये. म्हणून एक नाही तर दोन सार्वजनिक निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव कुणी केला? काँग्रेस याचं उत्तर देऊ शकतं का? केवळ मी आणि माझा परिवारी भूमिका तेव्हापासून असलेल्या काँग्रेसने कधी श्यामाप्रसाद मुखर्जींना सरकारमधून बाहेर काढलं, कधी वल्लभभाई पटेलांना त्या ठिकाणी योग्य स्थान दिलं नाही, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एकदा नाही तर दोनदा पराभव हा काँग्रेसने केलेला आहे. संविधानाचा प्रश्न आम्हाला विचारता, आमच्या 10 वर्षाचं सरकार घ्या एका बाजूला, आणि तुमचं कुठल्याही 50 वर्षातलं 10 वर्ष एका बाजूला तुम्ही घ्या. संविधानामध्ये बदल करणाऱ्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट या आमच्या काळात जेवढ्या झाल्या नाही तेवढ्या 25 पट जास्त काँग्रेसने संविधानामध्ये लुडबुड केली, आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारू शकत नाही. आज त्या ठिकाणी असलेलं बाबासाहेबांचं लंडनचं घर असेल, दिल्लीतलं घर असेल, या सगळ्या ठिकाणी आणि मुंबईतल्या आमच्या चैत्यभूमीजवळच्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती असेल, नाही काँग्रेसवाल्यांना जमली. जमण्याचा प्रश्नच नव्हता, मनात इच्छाच नव्हती. बाबासाहेबांचं नाव जगात आणि देशात मोठं व्हावं ही काँग्रेसच्या मनातली इच्छा होती की नाही, हाच प्रश्न आहे. आणि त्याच्यावर बसले आमचे विश्वविख्यात प्रवक्ते, आपले किरणजी जुने मित्र पत्रकार पोपटलाल, त्यांनी तर कळसच केला. बाबासाहेबांना अपमानित करण्याचा कळस म्हणजे काय, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये कधी डावीकडे कधी उजवीकडे बघत बघत त्यांनी बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला ती जागाच चुकीची सांगितली. अपमान बाबासाहेबांचा करण्याची एकही संधी या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी घालवली नाही. हे बाबासाहेब आणि संविधानाबद्दल बोलूच शकत नाहीत. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांना उत्तर ही तुम्हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी द्यावीच लागतील.
त्यांना विचारावं लागेल, एक पंतप्रधान असा दाखवा की ज्याने त्याच्या सरकारच्या कामाची सुरुवात करण्याआधी ज्या ठिकाणी भारताच्या संसदेत संविधानाची चर्चा होते त्या संसदेच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन डोकं ठेवलं, तो मोदी सोडून एक प्रधानमंत्री दाखवा. त्यांना हा प्रश्न विचारावा लागेल की दुसऱ्यांदा ज्या वेळेला पंतप्रधानपदी तुम्ही निवडून दिलात त्यावेळेला प्रधान सेवक म्हणून दुसऱ्या सरकारच्या कामाला सुरुवात करताना पवित्र अशा असलेल्या भारताच्या संविधानाच्या पुस्तकासमोर डोकं टेकवून काम सुरू करणारा कोणी पंतप्रधान दाखवा. नाही दाखवू शकणार. आणि म्हणून खोटं बोल पण रेटून बोल. आज काय म्हणे त्यांचा जाहीरनामा घोषित झाला आणि जाहीरनाम्यातल्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या, ऐकल्या. माणसाने खोटं बोलावं तर किती बोलावं. मला प्रमोदजींनी सांगितलेलं त्यावेळेचं उदाहरण आठवलं. ब्रह्मदेवाचा दरबार बसला होता. त्या दरबारामध्ये न्याय निवाडाचं काम चालू होतं. एक एक जण समोर येत होता, आपला प्रश्न मांडत होता. ब्रह्मदेव त्यांचं ऐकत होता आणि त्यांचं निराकरण करून उत्तर देऊन त्यांचं निराकरण शाश्वती करून त्यांना परत पाठवत होता. काम शांततेने चालू होतं. सगळ्या दरबाराचं लक्ष ब्रह्मदेवाच्या उत्तराकडे होतं. आणि हे दरबारातलं काम चालू असताना मध्येच एक घंटा वाजली. ठण. ब्रह्मदेव म्हणाला, कामात अडचण कोण निर्माण करतंय? ही घंटा का वाजली? सेवक धावले, खाली बघून बघितलं तर लक्षात आलं आणि उत्तर त्यांनी ब्रह्मदेवाला दिलं, देवा दुसरं तिसरं काही नाही, पृथ्वीवर एक माणूस खोटं बोलला. ब्रह्मदेव परत कामाला सुरुवात करायला लागले. न्याय निवाडा चालू होता. परत घंटा वाजल्या. ठाण ठाण. ब्रह्मदेव म्हणाले, आता काय झालं? सेवक धावले, बघून पुन्हा ब्रह्मदेवाला आले आणि म्हणाले, पृथ्वीवर 2 माणसं खोटं बोलत होती. थोड्या वेळाने 4 घंटा वाजल्या. ठाण 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 ठाण. आता काय झालं? बघितलं तर 4 माणसं खोटं बोलत होती. थोड्या वेळाने अर्धा तास ठणठणाट झाला. ब्रह्मदेव म्हणाला, माझ्या कामात अडथळा कोण आणतोय? हे आता काय झालं? सेवक गेले, धावत बघून आले आणि म्हणाले, आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय आणि म्हणून हा घंटानाद आहे. खोट्यांचे बादशाह जर कोणी असतील तर हे महाविकास आघाडीचे लोक आहेत. मी मुद्दाहून बघितलं, न्याय का संकल्प. खरं तर किरणजी, नाना पाटोले अजून कागद घेऊन फिरतायत, मला सीट द्या, सीट द्या, न्याय द्या, न्याय द्या. सांगली गेली, ही गेली, ती गेली. अरे जो पक्ष कार्यकर्त्याला न्याय देत नाही तो जनतेला काय न्याय देणार? त्यामुळे न्याय का संकल्प वगैरे काय नाही, सब झूठ है. म्हणे संविधानाला न्याय देणार. आमचा प्रश्न एका वाक्यात आहे, संविधानाला न्याय देण्यासाठी 74 आणि 75 मध्ये भारतात बोलण्यावर, चालण्यावर, लिहिण्यावर, प्रसिद्धी करण्यावर आणीबाणी आणलेला पक्ष तुमचा. तुम्ही संविधानाला न्याय काय देणार? म्हणे हिस्सेदारीला न्याय देणार, समाजातील गरीब, पीडित, आदिवासी महिलांना न्याय देणार. आमचा सवाल आहे तुम्हाला, द्रौपदी मुर्मू या देशात पहिल्यांदा राष्ट्रपतीपदी उमेदवार म्हणून आल्या, त्या आदिवासीला विरोध तुम्ही केलात. तुम्ही हिस्सेदारीला न्याय काय देणार? अल्पसंख्याकांना न्याय देणार? यांच्याच काळामध्ये, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सच्चर समितीचा रिपोर्ट आला, अल्पसंख्याकांना काय दिलं पाहिजे. रिपोर्ट आला पण कारवाई नाही झाली. अल्पसंख्याकांचा सच्चर आयोग ज्यांनी दडपला ती काँग्रेस. तुम्ही अल्पसंख्याकांना न्याय काय देणार? स्वास्थ्य, हेल्थला न्याय. आता माझ्यापेक्षा जास्ती उदाहरणं पुन्हा मी राहुलकडे बघीन. कोविडच्या काळामध्ये कधी औषध, कधी बॉडी बॅग, कधी चादर, कधी माणसांची आणि एक उमेदवार तर खिचडी चोर. म्हणजे लोक कोविडच्या काळात ज्या वेळेला स्वतःची तब्येत सांभाळत होते त्यावेळेला उद्धवजी तुमच्या पक्षापासून राहुल गांधीजी तुमच्या पक्षापर्यंत सगळे खाण्यात मशगूल होतात. तुम्ही स्वास्थ्याला न्याय काय देणार?
युवांना न्याय देऊ. मला या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी मुद्दामून करायचा आहे. उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये केंद्रामध्ये असलेल्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये अफजल गुरु ज्याने त्या ठिकाणी भारताच्या संसदेवर हल्ला केला, त्या अफजल गुरुला फाशी झाली. त्या अफजल गुरुने फाशी यासाठी झाली, भारताची संसद उद्ध्वस्त करण्याचा त्याने प्रयत्न केला, हे सिद्ध झालं. आणि मग जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जी पोरं आणि जी नेता घोषणा देत होते, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है, भारत तेरे तुकडे हो 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह, हे घोषणा देणारे युवकांची माथी भडकवणारी लोक उद्धवजी आणि काँग्रेसजी तुमच्या काळात महाराष्ट्रात सभा घेत होते. तुम्ही युवकांना न्याय काय देणार? आम्ही शिक्षा न्याय करू. 35 वर्ष भारतातले विद्यार्थी नवीन शैक्षणिक धोरण मागत होते. ते नवीन शैक्षणिक धोरण जर कोणी आणून दिलं असेल तर ते मोदीजींच्या सरकारने. तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय काय देणार? शेतकऱ्यांना न्याय देणार? घोषणा तुमची, पण 6,000 रुपये वर्षाला केंद्राचे, 6,000 रुपये राज्यातना शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेबांच्या सरकारचे दर वर्षाला 12,000 रुपये त्याच्या अकाउंटवर, आणि 1 रुपयामध्ये पीक विमा कर्ज करणारं सरकार आमचं. तुम्ही किसानांना न्याय काय देणार? श्रमिकांना न्याय देऊ. अरे घोषणा करताना तरी विचार करा. ज्या कोविडच्या काळात माझा मजूर आपल्या गावाला घरी जायला पायी चालत होता, त्यावेळेला तुम्ही 1 रुपयाची मदत केली नाही. केली तर मोदी साहेबांनी त्यासाठी वंदे मातरम ट्रेन घेऊन त्यांना घरपर्यंत पोहोचवून 70 कोटी लोकांना अन्नधान्य पोहोचवलं. तुम्ही काय त्या ठिकाणी मजुरांना न्याय करणार? मीडियाला न्याय. एखाद्याला विस्मृती किती असते. अर्नब गोस्वामी का केस याद आहे ना? तो राहुल कुलकर्णी, जयश्रीताई, त्याने केवळ एक त्या ठिकाणी स्टोरी ब्रेक केली. कोविडमध्ये सगळ्यांना घराबाहेर पडायला बंदी. मग ह्याच बांद्र्यातला एक आता जेलमध्ये असलेला बिल्डर महाबळेश्वरला फिरायला त्याला संधी. बाकीच्यांना बंदी, ह्यांना संधी. हा प्रश्न त्या राहुल कुलकर्णीने विचारला. त्या पत्रकाराला उद्धवजीच्या पोलिसांनी पकडून आणून जेलमध्ये टाकलं. अर्णव गोस्वामीला घरातून काढून जेलमध्ये टाकलं. तुम्ही मीडियाला न्याय काय देणार? आम्ही म्हणे भ्रष्टाचार विरोधी. ह्याच्यावर तर मी वेगळं भाषण करेन, कारण स्कॅम सांगायचे किती. 2G 3G कोळसा संचार, एशियाड, काय काय सांगायचे. आणि म्हणून हे त्यांचं न्याय का संकल्प नाही, हा त्यांचा झूठ का संकल्प आहे. लोकांना फसवायचे धंदे यांनी सुरू केले आहेत. 450 रुपयात म्हणे गॅस देणार. मोदीजींनी 100 रुपये कमी केले. त्यानंतर यांना ही जागा आता आठवण आली. मतं मिळवण्यासाठी खोटं बोलतायत. माझा काँग्रेसला, शिवसेनेला, म्हणजे उद्धवजींच्या गटाला हा सवाल आहे. काँग्रेसचं सरकार या देशातही अजून हिमाचलपासून कर्नाटकपर्यंत आहे. तुमच्या राज्यात तरी तुमच्या सरकारचं असलेल्या ठिकाणी तुम्ही 450 रुपयात गॅस दिलाय का? जिथे तुमचं सरकार आज आहे तिथे तुम्ही 450 रुपयात गॅस देत नाहीत, तर केंद्रात आल्यावर काय देणार? म्हणजे जे देऊच शकत नाही तेच बोलायचं. त्यांचं घोषणापत्र बघितल्यावर मला लक्षात आलं, जे देताच येणार नाही, जे देऊच शकत नाही, जे द्यायचंच नाही तेच बोलायचं. आणि मग मला माझ्या शेजारी राहणाऱ्या जितेंद्र राऊतला माहिती असेल, राजू ननावरेची आठवण आली. त्याला खोडकर एक संधी होती, हे सुद्धा तसेच खोडकर आहेत. तो फोन लावायचा, त्यावेळेला लँडलाईन होते. फोन करायचा, समोरून उचलला की सांगायचं, अहो तुमचा कुत्रा आमचं गार्डन खराब करतोय, आणि ठेवून द्यायचा. 2 मिनिटांनी परत रिडायल करायचा, अहो तुमचा कुत्रा आमचं गार्डन त्या ठिकाणी खराब करतोय, परत ठेवायचा. समोरचा माणूस चिडला पाहिजे, वैतागला पाहिजे, मुद्द्यापासून भटकला पाहिजे. ही ठगगरी म्हणजे काँग्रेस, उभाटा सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची आहे. परत फोन केला त्याने, अहो तुमचा कुत्रा आमचं गार्डन खराब करतोय. समोरचा माणूस चिडून म्हणाला, अहो आमच्याकडे कुत्राच नाही आहे. हा म्हणाला, माझ्याकडे तरी कुठे गार्डन आहे?
हेच धंदे या काँग्रेसवाल्यांचे, उबाटा सेनेचे आणि राष्ट्रवादीवाल्यांचे, जे देऊच शकत नाही, जे देणारच नाही, यांच्याकडे ना गार्डन आहे ना देण्यासाठी काही आहे, हे खोटं बोलून आपली मतं भटकवण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून अशा वेळेला चोखंदळपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज ही तुमची माझी महायुतीची आहे. ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार आपण करू त्यावेळेला तर लोकांमध्ये जाऊच, पण आजचा महायुतीचा मेळावा संपल्यावर इथे केलेली कामं आणि दिल्लीत मोदीजींनी केलेली कामं ही त्या ठिकाणी स्वाभिमानाने नम्रपणे लोकांना सांगा. मी तुम्हाला आश्वस्त करतो, वांद्रे पश्चिम विधानसभेत आजपर्यंत कधीच पडली नाहीत एवढी मतं भरभरून कमळावर त्या ठिकाणी पडतील. मोदी साहेब प्रधानमंत्री बनतील, आपला खासदार निवडून येईल आणि आपल्याला त्याचं श्रेय मिळेल. ते श्रेय आपल्याला मिळावं असं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.